प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी देवाच्या लेकरांचं मी स्वागत करतो. प्रभू येशूचे मी आभार मानतो आजच्या दिवसासाठी. प्रियांनो, आज रविवार आहे, आज शब्बातचा दिवस आहे. हालेलुया. मी देवाचे आभार मानतो की पुन्हा एकदा देवाने हा दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनाला जोडलेला आहे. हालेलुया. या प्रियांनो, जसं देवाचं वचन सांगतं, आज का दिन यहोवा ने बनाया है, किस लिए? ताकि हम आनंद करें. हालेलुया. आजचा दिवस यहोवा परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. कशासाठी? निराश राहण्यासाठी नाही, आनंदित राहण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. पहा, निराशा तुमची इच्छा नसताना तुमच्याकडे येणार आहे. दुःख संकट तुमची इच्छा नसताना तुमच्याकडे आपोआप येणार आहे. पण तुम्हाला जर का त्या निराशा असताना सुद्धा जर तुम्हाला आनंदित राहायचं असेल तर तुम्हाला आनंदित राहण्यासाठी तुम्हाला निवड करावी लागेल. म्हणजे काय? आनंद तुम्हाला मिळवावा लागेल. आनंद आपोआप येणार नाही. दुःख आपोआप येईल, निराशा आपोआप येईल, पण आनंद करायचे की नाही, आनंदित राहायचं की नाही, याची निवड तुम्हाला करावी लागेल. हालेलुया. कुठल्याही व्यक्तीला दुःखाची संकटाची निवड करायला आवडत नाही, पण लक्षात ठेवा, तरी सुद्धा ते दुःख संकट जीवनात येतात. पण आम्ही आनंदित राहण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आनंदाची निवड केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूने तर वचन दिलंय. प्रभू येशूने म्हटले, माझी हीच इच्छा आहे की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. हालेलुया. आणि आज शब्दात आहे, निश्चित तो आनंद परिपूर्ण होणार आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगतो की देव तो सुपर नॅचरल स्वर्गीय आनंदाने आज तो तुम्हाला भरेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या प्रियांनो, आपण सुरुवातीची प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर आपण मग स्तुती आराधनेमध्ये जाणार आहोत. हालेलुया. या आमच्यामध्ये प्रांजल आहे, ती सुरुवातीची प्रार्थना करेल, मग आपण स्तुती आराधना करणार आहोत. थँक्यू जीसस. येशू बाप्पा, धन्यवाद करते, स्तुती करते. येशू बाप्पा, आजचा दिवस तू आम्हाला चांगलं दाखवला. यस लॉर्ड जीसस. यस फादर लॉर्ड. येशू बाप्पा, तू आम्हाला तुझ्या हातात घे. येशू बाप्पा, यस बाप्पा, तू आम्हाला तुझ्या हातात घेतलंस म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू येशू. येशू बाप्पा, हे जे काय लाईव्ह व्हिडिओ आहे येशू बाप्पा, ही लाईव्ह व्हिडिओ सगळ्यांना समजू दे येशू बाप्पा. येशू बाप्पा, हे वचन जे आहे ते येशू बाप्पा त्यांचं मन उघडून त्यांना कळू दे येशू बाप्पा. येशू बाप्पा, त्यांचं मन उघडलंच म्हणून तुला धन्यवाद देते. थँक्यू जीसस. सगळ्यांचा तू ताबा घे येशू बाप्पा. तू घेतलंस म्हणून तुला धन्यवाद देते येशू बाप्पा. येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तुती आराधनेसाठी तयार राहा. या प्रियांनो, आपण एक जे आराधनेचं जे गीत आहे ते गीत गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, त्याचं जे प्रेम त्याने जे आमच्यावर केलंय, या त्या प्रेमाची आपण आठवण करूया. हालेलुया. या आपण प्रत्येक जण मग्न होऊया प्रियांनो. ओ थँक्यू जीसस. आपण काही वेळ अन्य भाषामध्ये प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर आपण देवाची आपण आराधना करणार आहोत, त्याची स्तुती करणार आहोत. या तुम्ही जे मला फेसबुकवर लाईव्ह पाहत आहात, या अन्य भाषेची प्रार्थना तुम्ही करा. तुम्ही जिथे कुठे असाल तिथे. जर तुम्हाला अन्य भाषा येत नसेल, काही हरकत नाही. तुम्ही देवाला तुमच्या शब्दाने तुम्ही त्याला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. औंदारी बाहिंदारी काहिला रबा शबांदिरा काहिला रबा. ओ रबा शबांदिरा हिला रबा रे काहिंदारी काहिला रबा तो रोको बाहिला रखा. ओंदा रबा शाहिंदारी काहिला रबा उनारी हाइंदारी काहिला रबा तो रोको बाहिला रखा. ओंदा रबा शबांदिरा हिला रबा ओ रि बाहिंदारी काहिला रबा रि काहिंदारी हाइंदारी काहिला रबा शबांदिरा हिला रबा ओ तो रोको बाहिला रबा. ओंदा रबा शबांदिरा काहिला रबा ओंदारी काहिंदारी हाइंदारी काहिला रबा ओ शबाराबारी काहिंदारी हाइंदारी काहिला रबा ओ रबा शबाराबारी काहिला रबा ओ रि हाइंदारी काहिला रबा शाहिंदारी काहिला रबा तो रोको बाहिला रखा. हालेलुया. थँक्यू जीसस. पवित्र आत्मा जी एक गोष्ट बोलायला लावत आहे ती मी बोलत आहे. लक्ष देऊन ऐका. पवित्र आत्मा म्हणत आहे, तुम्ही जे काही गुप्तात करत आहात, गुपित रीतीने करत आहात, असं समजू नका की ते उजेडात प्रकट होणार नाही. प्रभू म्हणतो, तुम्ही गुप्तामध्ये जेही काय करता लवकरच ते उजेडात प्रकट करण्यात येईल. हालेलुया. पवित्र आत्म्याला चॅलेंज देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूने एका ठिकाणी म्हटलं, माझ्या विरुद्ध जर तुम्ही बोलले, म्हणजे माझ्या विरुद्ध जर तुम्ही वागले, कारस्थान केलं, तुम्हाला क्षमा होईल. पण जर का पवित्र आत्म्याच्या विरुद्ध तुम्ही बोलले, मात्र तुम्हाला क्षमा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून हात जोडून विनंती करतो,
हात जोडून विनंती करतो, तुम्ही कोणीही असा, पवित्र आत्म्याने भरलेल्या त्या सेवकाच्या विरुद्ध जाऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकच गोष्ट सांगतो, पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती, पवित्र आत्म्याने तो भरलाय, याचं कधी तो ढोंग करणार नाही. म्हणून जर देवाने तुम्हाला पवित्र आत्म्याने भरलंय तर त्याचं ढोंग आणि त्याचं सोंग सुद्धा करू नका. पण एक गोष्ट सांगतो, ज्या गुप्तात केलेल्या गोष्टी आहेत त्या लवकरच उजेडामध्ये प्रकट होतील. जर तुम्ही गुप्तामध्ये चुकीच्या गोष्टी करत असाल, पाप करत असाल, लवकर ते थांबवा, उजेडामध्ये प्रकट होतील. आणि जर तुम्ही गुप्तामध्ये मंडळीच्या विरुद्ध काही गोष्टी करत असाल, सेवकाच्या विरुद्ध काही गोष्टी करत असाल, मंडळी फोडण्यासाठी काही प्लॅन करत असाल, लवकर थांबवा. पवित्र आत्मा तुम्हाला इशारा देत आहे, लवकर थांबवा. हे येशूच्या नावामध्ये मी बोलत आहे. हालेलुया. तुम्ही कुठल्याही मंडळीचे पालक असाल किंवा तुम्ही BIPM इंडियाचे तुम्ही एखादे सदस्य असाल, हे लवकर थांबवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर काय वाटत असेल, तुम्ही स्पष्ट रीतीने माझ्या समोर या आणि माझ्या समोर तुम्ही बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी प्रभूचे आभार मानतो, प्रभूची स्तुती करतो. या प्रेमानं प्रभू समोर लीन आणि नम्र व्हा. तुम्ही जर ती व्यक्ती असाल, पश्चाताप करा आणि सोडून द्या. या आपण स्तुती करूया, प्रेमानं आपण आराधना करूया. ओ थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू फादर, थँक्यू लॉर्ड. मैंने कभी जाना नहीं, यस लॉर्ड जीसस. मैंने कभी सोचा नहीं, हाँ प्रभु, वैसा प्यार तूने मुझसे किया. हाँ प्रभु यीशु. जमाना रुक जाए, ये जमाना रुक जाएगा प्रभु, कभी थम जाए, ये वक्त थम जाएगा, पर तेरा प्यार सदा मेरे लिए. लेकिन तेरा प्यार यीशु मसीह मेरे बारे में जो है वो बदलता नहीं. जाना
हाँ प्रभु, ये जमाना रुक जाएगा, ये बदल जाएगा प्रभु, ये वक्त भी थम जाएगा, लेकिन तेरा प्यार कभी बदलता नहीं जो मेरे बारे में है। धन्यवाद प्रभु यीशु, हम आपको धन्यवाद देते, आपकी स्तुति करते प्रभु, आपके प्यार के लिए। तुझ्या प्रेमासाठी मी तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या त्या खऱ्या प्रेमासाठी मी तुझी स्तुती करतो प्रभू। जिवंत देवा, खरोखर प्रभूजी, या जगातलं जे प्रेम आहे प्रभू, ते मूडी प्रेम आहे, ते वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार बदलतं, पण प्रभू तुझं प्रेम कधी बदलत नाही। तू सगळ्यांवर सारखं प्रेम करणारा परमेश्वर आहे। तुझे आभार मानतो तुझ्या प्रेमासाठी। होय प्रभूजी, धन्यवाद प्रभू। प्रभू दया कर, कृपा पुरव तुझ्या त्या खऱ्या प्रेमामध्ये राहण्यासाठी, आणि तुझ्या खऱ्या प्रेमामध्ये राहून प्रभू तुझ्या लेकरांवर ते प्रेम करण्यासाठी दया आणि कृपा पुरव, ही प्रार्थना मी तुझ्याकडे करतो। अंतःकरणापासून तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो। थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू फादर, हालेलुया। प्रार्थना करतो प्रभू, तुझं वचन प्रत्येक तुझ्या लेकराला समजू दे। आज तू त्यांच्याशी बोल प्रभूजी, त्यांच्या मनातले गैरसमज तू काढून टाक, त्यांच्या मनात आलेली तुझ्या वचनाविषयीची ती शंका तू काढून टाक प्रभू, आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या मनातला तो अंधार तू काढून टाक। वेगवेगळ्या लोकांच्या द्वारे, वेगवेगळ्या टीचिंगच्या द्वारे जो काय भ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय तो काढून टाक प्रभू, आणि आज तू त्यांच्याशी स्पष्ट रीतीने बोल। पवित्र आत्मा तू त्यांच्याशी बोल, कारण प्रभू ज्यावेळेस तू बोलतो लोकांच्या मनातला अंधार निघून जातो, ज्यावेळेस तू बोलतो लोकांच्या मनातली शंका निघून जाते, ज्यावेळेस तू बोलतो प्रभूजी मार्ग स्पष्ट दिसतो प्रभूजी। आज तू तुझ्या लेकरांशी बोल, ही प्रार्थना तुझ्याकडे करतो, प्रत्येकाला तुझ्या हातात समर्पित करतो प्रभू। सर्व आदर गौरव महिमा तुला देत पिता, ही प्रार्थना नासत कर येशूच्या नावाने करतो, आमेन। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तुमच्या शेजारी जो तुमच्या घरामध्ये व्यक्ती बसलेला आहे त्याला सांगा, मी वचन ऐकण्यासाठी तयार आहे। बोला, मी वचन ऐकण्यासाठी तयार आहे। हालेलुया, बोला, मी वचन ऐकण्यासाठी तयार आहे। तुम्हीही तयार राहा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि मी तुमच्या शेजाऱ्यांविषयी तुम्हाला एक जबाबदारी देणार आहे। पुढच्या अर्ध्या तासाविषयी, पुढच्या वेळेविषयी, की तुमच्या शेजारचा जो व्यक्ती आहे त्याला तुम्हाला पूर्ण वचन होईपर्यंत त्याला तुम्हाला जागेवर बसवायचं आहे। हालेलुया, कारण ही वेळ देवाची आहे। प्रेज द लॉर्ड। कारण रविवारी जर आम्ही चर्चमध्ये आलो असतो तर आम्ही काय दुसरं काम केलं असतं का? आम्ही शांत रीतीने वचन ऐकलं असतं का नाही? स्तुती आराधना केली असती का नाही? तसंच मग घरामध्ये तुम्ही रविवारचा मेसेज काम करता करता का ऐकता? ही तुमची जबाबदारी आहे। त्यातून समजतं देवाला की तुमचं किती प्रेम आहे। ती चर्चची वेळ, ती देवाची वेळ देवाला द्या। सगळं काम बाजूला ठेवा आणि शांत घरामध्ये बसून ते वचन तुम्ही ऐका। हालेलुया। तुम्ही भले जे VIP इंडियाचे आहेत त्याही सदस्यांना मी बोलत आहे, आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्याही मंडळीचे असाल ते तुमच्यासाठी मी सांगत आहे। हालेलुया। म्हणून बायबलमध्ये म्हटलंय, जे देवाचं आहे ते देवाला द्या, आणि जे त्या कैसराच्या राजाचं आहे ते त्याला द्या। प्रेज द लॉर्ड। जी देवाची वेळ ती देवाला द्यायला शिका, त्यातच आशीर्वाद आहे। हालेलुया। या आज आपण पाहणार आहोत जे पवित्र आत्म्याने पुन्हा एकदा अद्भुत रीतीने जे प्रकटीकरण दिलंय की अभिषेक कसा मिळतो आणि अभिषेक कसा टिकून राहतो आणि अभिषेक दुप्पट रीतीने कसा वाहतो, हे आज आपण पाहणार आहोत। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रियांनो, वेगवेगळे टीचिंग्स अभिषेकाविषयी आहेत, पण अभिषेकाविषयी आणि अभिषेक मिळण्याविषयी आणि तो टिकून राहण्याविषयी जे बायबलमध्ये जे वेगवेगळे उदाहरणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे उदाहरण आहे एलिया आणि अलिशा, हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे। या आज त्या उदाहरणातून आपण पाहणार आहोत। नंबर 1, अभिषेक कसा मिळतो। प्रियांनो, ह्याच्यामध्ये अभिषेकाचं ढोंगही असू शकतो। बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी फसले जातो आपण। पहा, पवित्र आत्म्याचं काम कधी लपून राहत नाही।
आणि देव त्याचा गौरव, त्याची महिमा कुठल्याही व्यक्तीला देत नाही. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिषेक कसा मिळतो, कसं देवाकडून अभिषेक मिळतो. तुम्ही आणि मी अभिषेक कमवू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अभिषेक कुणाला द्यायचा किंवा नाही द्यायचा हे देव ठरवणार आहे, तुम्ही आणि मी नाही. अभिषेक कुणाला द्यायचा हे कुठला सेवकही ठरवू शकत नाही, देव ठरवतो. हॅलो, प्रेज द लॉर्ड. अभिषेक कुठलाही पास्टर, कुठलाही भविष्यवक्ता, कुठलाही अपॉस्टल, प्रेषित अभिषेक द्यायचा की नाही हे ठरवू शकत नाही. तो फक्त डोक्यावर हात ठेवू शकतो. हॅलो, पण अभिषेक देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिषेक मिळण्यासाठी मध्यस्थ आहे फक्त तो सेवक, पण अभिषेक कुणाला द्यायचा किंवा नाही हे ठरवणारा फक्त देव. तुम्ही मला काय म्हणता पास्टर, कसं काय? कितीतरी लोकांच्या डोक्यावर पास्टर हात ठेवतात. मी अशा सेवकांविषयी, अशा लोकांविषयी मी साक्ष ऐकली. पास्टर बेनीहीन यांनी हात ठेवलेला आहे त्यांच्या डोक्यावर, अभिषेक मिळावा. मोठ्या मोठ्या सेवकांनी हात ठेवलेला आहे, पण त्यांना अभिषेक नाही मिळाला. बर, हॅलो, समजून घ्या. याचा अर्थ काय? हात ठेवण्याचं काम सेवक करू शकतो, अभिषेक देण्याचं काम देव करतो. प्रेज द लॉर्ड. जो तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, त्या सेवकाविषयी तुमच्या मनात आदरच नसेल तर तो अभिषेक तुम्हाला कसा मिळेल? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही आदर कराल त्या सेवकाचा, त्यावेळेस तो अभिषेक तुम्हाला मिळेल. म्हणजे काय? अभिषेक, आता अभिषेक देणारा कोण आहे? तो सेवक आहे का? नाही. पुन्हा सांगतो, अभिषेक देणारा देव आहे, पवित्र आत्मा आहे. एका ठिकाणी वचनामध्ये लिहिलंय, पौल म्हणतो, कुणाला कसं ते वरदान द्यायचं, ते गिफ्ट कसं द्यायचं, हे पवित्र आत्मा त्याच्या कुवतीनुसार त्या व्यक्तीला देतो. पण कोण देतो? पवित्र आत्मा, म्हणजे देव. पवित्र आत्माच अभिषेक करणार, देव अभिषेक करणार, हे विसरू नका. हालेलुया. आता अभिषेक कसा मिळतो? प्रेज द लॉर्ड. जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या डोक्यावर हात ठेवणाऱ्या त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात जर आदर नसेल, तुम्हाला अभिषेक मिळतो. लिहून द्या माझ्याकडून कोऱ्या पेपर. का? कारण देवाला माहिती आहे तुमच्या मनात काय त्या व्यक्तीविषयी. प्रेज द लॉर्ड. आता हा भाग आहे, पण आपण पुढे पाहणार आहोत, ह्याला जोडू. आपण वाचूया दुसरा राजे, याचा दुसरा अध्याय, 1 वचनापासून पुढे आपण पाहणार आहोत की साधारण अलीशा, एक शेती करणारा अलीशा, त्या अलीशाला कसा का अभिषेक मिळाला? देवाने त्याला निवडलं. समजून घ्या. हॅलो, प्रेज द लॉर्ड. देवाने त्याला निवडलं. जसं देवाने त्याला निवडलं, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवता का? तुम्ही देवाचे लेकरू आहात का? तुम्ही आणि मी देवाचं लेकरू आहोत हे कसं ठरलं? ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवला आणि मग त्या देवाने त्याचं लेकरू आम्ही झालेलो आहोत, ह्याचा एक प्रूफ म्हणून, ह्याचा एक पुरावा म्हणून त्याने पवित्र आत्मा आम्हाला दिला. म्हणून पौल म्हणतो, त्याने पवित्र आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारला आणि पवित्र आत्मा इसार पावते म्हणून त्याने पवित्र आत्मा आम्हाला दिला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पवित्र आत्मा प्रत्येक व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे. म्हणजे देवाने त्याची निवड केली. जसं अलीशाला देवाने निवडलं, एलियाला सांगितलं, जा, मी तुझ्या जागी एक भविष्यवादी म्हणून मी नेमलेला आहे, निवडलेला आहे, जा, त्याला जाऊन तू काय कर, त्याच्यासाठी जाऊन तू प्रार्थना कर. एलिया गेला. एलियाने फक्त त्याचा झगा अलीशावरून फिरवला. जसा झगा फिरवला, पवित्र आत्म्याने अलीशामध्ये स्पर्श केला. पण अलीशाला अभिषेक तेव्हा मिळाला नाही. पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आला, पण अभिषेक मिळाला नाही. हालेलुया. पवित्र आत्मा आतमध्ये येणं हा भाग वेगळा आहे आणि अभिषेक मिळणं म्हणजे काय? त्या कामासाठी तुम्हाला
आशीर्वादित करून अभिषेक करून वेगळं करणं हा भाग वेगळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे म्हणून तर तुम्ही आणि मी देवाचं लेकरू आहे, म्हणून तर तुम्ही आणि मी चर्चमध्ये जातो. पण तुम्हाला अजून अभिषेक होणं बाकी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय? त्या सेवेसाठी तुम्हाला देवाने तुम्हाला त्या सेवेसाठी वेगळं करणं, मग माणूस करणार आहे. हालेलुया. किती सेवकांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला सेवेसाठी वेगळं करू द्या, पण जर देवाकडून तुम्हाला अभिषेक मिळाला नसेल तर काय अर्थ नाही त्या सेवेचा. म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पवित्र आत्मा आला आयुष्यामध्ये, पण त्याला अभिषेक मिळणं बाकी होतं. त्याला तो एलियाचा तो दुप्पट वाटा, आत्म्याचा दुप्पट वाटा मिळणं त्याला बाकी होतं. बघा पुढं काय झालं. तो दुप्पट वाटा कसा मिळाला? थोडक्यात अलिशाला अभिषेक कसा झाला? पवित्र आत्म्याचा त्या दुप्पट वाट्याचा अभिषेक कसा झाला? बऱ्याच लोकांची इच्छा आहे की हे देवा, अलिशासारखा मला अभिषेक कर, अलिशासारखा मला अभिषेक कर. मी दुप्पट विषयी मी बोलत नाही, पण मी उदाहरण दिले म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. कारण नवीन करारानुसार दुप्पटच नाही तर 100% वाटा. हालेलुया. कारण प्रभू येशूने म्हटलं, माझ्यावर जो विश्वास ठेवतो तो जे मी कामे करतो ती कामे तो करतो. म्हणजे काय? प्रभू येशूची तर इच्छा आहे की 100% देवाने आम्हाला पवित्र आत्म्याच्या त्या वरदानाने अभिषेकाने भरावं, फक्त दुप्पटच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे नवीन करारानुसार आहे. मग कसा मिळतो तो अभिषेक? बरेच लोक त्या भ्रमामध्ये, त्यांना वाटतं एकदा सेवकाने त्यांना पुढे घेतलं, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली म्हणजे त्यांना वाटतं आता मला अभिषेक मिळाला. नाही रे बाबा, नाही नाही नाही. अभिषेक कसा मिळतो, तो कसा काम करतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण वाचूया पहिल्या वचनापासून. वाचूया आपण 2 राजे याचा 2 अध्याय आणि 1 वचनापासून पुढे समजून घ्या. हा. आणि असे झाले की जेव्हा एलियाला वावटळीने वर आकाशात घेणार होता, तेव्हा एलिया अलिशाबरोबर गिलगालहून चालला. आणि एलियाने अलिशाला म्हटले, मी तुला विनंती करतो, तू येथे राहा, कारण यहोवाने मला बेथेलाच पाठवले आहे. पण अलिशा बोलला, यहोवा जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही. मग ते खाली बेथेलास गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही पहिली वेळ बघा, ज्या वेळेस यहोवा परमेश्वराने एलियाला सांगितलं दृष्टांतामध्ये की मी तुला वावटळीने वर आता आकाशात म्हणजे स्वर्गात मी माझ्याकडे घेणार आहे, म्हणजे हे एलियाला समजलं, देवाने सांगितलं की आज मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, तुला माझ्याबरोबर यावं लागेल स्वर्गामध्ये. तेव्हा एलिया अलिशा बरोबर, त्याचा जो सेवक आहे त्याच्या जागी येणारा जो सेवक आहे अलिशा बरोबर गिलगालाहून चालला. गिलगाल जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून तो चालला. आणि चालत असताना एलियाने अलिशाला म्हटले, बघा एलिया अलिशाला म्हणत आहे, मी तुला विनंती करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलियाने विनंती केली अलिशाला, मी तुला विनंती करतो, तू येथे राहा. पहा एलिया काय म्हणत आहे अलिशाला, तू येथे राहा. प्रेज द लॉर्ड. का? कारण एलियाला खूप लांबचा प्रवास करून जायचं होतं त्या ठिकाणावर, ज्या ठिकाणी देवाने त्याला बोलवलं त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी जाणं सोपं नव्हतं. नदी ओलांडून जाणं, परत कसं येणार रिटर्न, सोपं नव्हतं हे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहा, कारण यहोवाने मला बेथेलास पाठवले आहे. एलिया म्हणत आहे, अलिशा तू येथे राहा, मी तुला विनंती करतो. कारण एलियाची इच्छा नव्हती की अलिशाने माझ्याबरोबर यावं त्या त्रासामध्ये. तो आपल्या सहज रीतीने तो बोलत होता. पण ज्या वेळेस एलिया म्हटला की मला यहोवा परमेश्वराने बेथेलास जायला लावलंय, मला त्या ठिकाणी जायला लावलंय, तू इथेच राहा, त्यावेळेस अलिशाने काय प्रत्युत्तर दिलं? पण अलिशा बोलला, यहोवा जिवंत आहे.
जेव्हा देव, जेव्हा परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे, मी तुला सोडणार नाही. त्या शब्दाखाली अंडरलाईन करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या शब्दाखाली अंडरलाईन करा, मी तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या पाठीमागे बोला, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, हे अलिशाला माहित होतं एलियाबरोबर चालणं हे चॅलेंज आहे, एलियाबरोबर टिकून राहणं हे चॅलेंज आहे. कारण एलिया हा असा सेवक होता, असा भविष्यवक्ता होता, सहसा त्याच्या नादाला कोणी लागत नव्हतं. लोक त्याच्या बरोबर राहायला बोलायलाही धजत नसायचे, कारण तो ज्यावेळेस प्रार्थना करायचा अग्नी उतरून यायचा. लोकांमध्ये भय होता एलियाविषयी. आणि त्या एलियाला अलिशा म्हणत आहे, मी तुला सोडणार नाही. म्हणजे काय? तू सुखात गेला मी तुला सोडणार नाही, तू दुःखात गेला मी तुला सोडणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हॅलो, अभिषेक तुम्हाला पाहिजे, त्या अभिषेकाची सुरुवात होते ज्या चर्चमध्ये देवाने तुम्हाला ठेवलंय, ज्या मंडळीमध्ये देवाने तुम्हाला ठेवलंय, त्या मंडळीमध्ये जो देवाने तुम्हाला पास्टर दिलाय, सेवक दिलाय, त्या सेवकाबरोबर सुखात आणि दुःखात त्याच्याबरोबर राहणे, त्याची साथ सोडून जायची नाही, त्याची साथ सोडून जायची नाही. प्रियानो, ह्या लॉकडाऊनच्याच दिवसांमध्ये मी नगरच्या एका सेवकाविषयी अशी गोष्ट मी ऐकली, अशी घटना मी ऐकली, वाईट वाटलं मला ते ऐकून. मी गेल्या वेळेस बोललो पण होतो. त्यांच्या पास्टरला कोरोना झाला. पास्टर वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना करायला गेले, ज्यांना ज्यांना कोरोना झाला त्यांच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. कोरोना होणं काय मोठी गोष्ट नाही, हे साधारण आहे सर्दी खोकल्यासारखे, ही काय मोठी गोष्ट नाही. असं नाही की जे पापी आहेत त्यांनाच कोरोना होतो आणि जे शुद्ध आहेत, पवित्र आहेत त्यांना कोरोना होत नाही, असं काय नाही बाबा. सर्दी होते का नाही? बऱ्याच लोकांचा, बऱ्याच सेवकांचा भ्रम आहे, मला कोरोना झाला नाही, त्यांना झाला म्हणजे काय ते पापीत म्हणून झाला आणि तुम्ही शुद्ध आणि पवित्र म्हणून तुम्हाला नाही झाला. हे वातावरण आहे, हे वातावरण आहे. तुम्हाला सर्दी होते म्हणजे काय तुम्ही पाप केलं का? मग तुमचं डोकं दुखतं मग तुम्ही पाप केलं म्हणून झालं का? तुम्हाला तुमचं सर्दी येत नाही, डोकं दुखत नाही, हे अशा भ्रमात राहू नका तुम्ही. ते बिचारे, त्या सेवकाने वेगवेगळ्या लोकांसाठी जाऊन प्रार्थना केली, हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रार्थना केली आणि शेवटी त्यांना कोरोना झाला. आणि त्या कोरोनामुळं त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी चर्चच्या समोर बाहेर होती. अख्खा पूर्ण एक दिवस चर्च मधल्या एकाही सदस्याने त्या पास्टरांच्या अंत्यविधी केला नाही. घाबरून ते लांब बसले, ते लांब गेले घाबरून. अरे तुम्ही जाऊ शकत नव्हता, कुठल्या तरी टीमला बोलवायचं. स्मशानभूमीमध्ये मी पाहिलं की ख्रिस्ती स्मशानभूमीमध्ये तिथेही सोय केली होती अंत्यविधी करण्याविषयी. बरोबर ते किट वगैरे घालून ते अंत्यविधी करत होते. मी त्या लॉकडाऊनच्या दिवसात गेलो एका त्या सेमिनरीमध्ये, त्या ठिकाणी त्या सिमेंट्रीमध्ये त्या अंत्यविधीसाठी मी गेलो त्या ठिकाणी. पण काय झालं, पूर्ण एक दिवस 24 तास बॉडी तशीच पडून होती. त्या सेवकाने काय काय केलं नसेल. पण काय झालं माहिती आहे का? शेवटी तिथून 4-5 तास अंतरावर असलेला एक त्यांच्याच बरोबर असलेला एक व्यक्ती, त्याला ज्यावेळेस कळालं तो धावत आला तिथून आणि आल्यानंतर त्याने अंत्यविधी केलं, त्याने खांदा दिला आणि येऊन त्याने त्यांची बॉडी त्या ठिकाणी फोडली. पण बाकीची लोक आली. लोकांना अभिषेक पाहिजे पण तो ऐका पाहिजे, रेडीमेड पाहिजे. त्यांना त्रास आणि कष्ट सहन करायला त्यांना नको. अभिषेक असाच मिळत नाही भावा. प्रेज द लॉर्ड. आणि जरी तुझी निवड झाली अभिषेकासाठी, असाच तो अभिषेक वाहत नाही. देवाने दावीदाला ज्यावेळेस अभिषेक केला राजा होण्याविषयी,
25 वर्ष देवाने त्याची परीक्षा पाहिली. आणि ज्यावेळेस तो परीक्षेत टिकला, ज्यावेळेस त्याला अभिषेकाची व्हॅल्यू झाली आणि अभिषिक्त सेवकाची व्हॅल्यू त्याला आली, त्याच्यानंतर देवाने त्या राजाच्या गादीवर त्याला बसवलं. कशी झाली त्याला व्हॅल्यू? अभिषेकाची व्हॅल्यू त्याला समजली आणि देवाद्वारे अभिषिक्त असलेल्या त्या सेवकाची पण त्याला व्हॅल्यू समजली. त्याच्या तावडीमध्ये शौल 2 वेळा सापडला, पण दाविदाने अजिबात शौलाला मारला नाही. त्याच्या बरोबरच्या लोकांनी त्याला फितवलं, कर वार, देवाने तुझ्या हातात तुझा शत्रू दिलाय, कर वार, संपून टाक. पण तो म्हटला, बाबा, तो काही काळापुरता, काही वेळेला तो अभिषिक्त होता, देवाने त्याला निवडलेलं होतं, मी त्याच्यावर हात उचलणार नाही. देव त्याचा न्याय करेल, देव त्याला बघून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस त्याला अभिषेक काय हे समजलं आणि अभिषिक्त त्या सेवकाची व्हॅल्यू त्याला ज्यावेळेस आली, त्यावेळेस देवाने त्याला राजाच्या गादीवर बसलं. असाच दावीद मेंढपाळाचा राजा झाला नाही. असाच हा एक शेतकरी अलिशा भविष्यवक्ता झाला नाही. त्याला उगाचच दुप्पट वाटा त्या ठिकाणी मिळाला नाही. आता तर नवीन करारानुसार आम्हाला 100% 100 पट वाटा आहे. प्रभू येशूच्या त्या अभिषेकाचा 100 पट वाटा आहे. दुप्पट नाही, 100 पट. दुप्पटच मिळत नाही, 100 पट कधी मिळणार? काय केलं अलिशाने हे आम्हाला समजून घ्यायचंय. तो म्हणला, मी तुला सोडणार नाही. एलियाला वाटलं, अरे नको, तू माझ्याबरोबर चालू नको, कदाचित माझ्याबरोबर चालत असताना तुला खायला मिळणार नाही, तुला उपाशी राहावं लागेल. बरेचसे लोक आपल्या पास्टरची तुलना दुसऱ्या पास्टर बरोबर करतात. बघा त्या चर्चचा पास्टर कसं धान्य वाटतो, बघा कसं हे करतो. अरे बाबा, तुझ्या पास्टरकडे पैसे नाहीये, एक दिवस वेळ येईल, देव त्याला तेही पुरवेल, तोही ती गोष्ट करेल. पण तुलना कशाला करायची? बिलकुल तुलना करू नका. हालेलुया. बघा ते पास्टर कसे मदत करतात हे बघा. अरे बाबा, तुझ्या पास्टरनी केलेली मदत, आता तू किती वर्षे तुला मदत केली त्याची आठवण तुला नाही झाली. दुसऱ्या सेवकाने तुला मदत नाही केली तर त्याची लगेच घोषणा सुरू. म्हणजे काय? 99 वेळा मदत केली त्याची जाणीव नाही, एकदा मदत केली ते घोषणा करून तुम्ही सांगताय. सांगा तुम्ही, त्याच्याबद्दल नाही, पण तुझ्याही काहीतरी सेवकाने पास्टरने तुला मदत केली असेल त्याची पण जाणीव ठेव. आज मला काय सांगायचं, अभिषेक असाच मिळेल आणि अभिषेक असाच काम करत नाही. अभिषेक देणं कुठल्या सेवकाच्या हातात नाही. कोणी येईल तुम्हाला, मला माहिती आहे, कोणी येईल, चल मी तुला येतो, मी तुला सर्टिफिकेट देतो माझ्या चर्चचं, चल माझ्या चर्चच्या अंडर तू काम कर, चल मी तुला पगार देतो. पगार दिल्याने अभिषेक वाहत नाही. पगार दिल्याने 4 मेंढरं सांभाळा. अभिषेक वाहण्यासाठी तुम्हाला अभिषिक्त सेवकाची व्हॅल्यू समजली पाहिजे, तुम्हाला त्या अभिषेकाची व्हॅल्यू समजली पाहिजे आणि अभिषिक्त व्यक्तीच्या अधीन तुम्ही राहायला पाहिजे. त्यावेळेस तो अभिषेक वाहेल. अलिशाने काय केलं? एलिया हा अभिषिक्त होता, तो म्हणला मी तुला सोडणार नाही. एलियाची इच्छा होती नको तुला त्रास होईल, पण त्याच्या बोलण्यातून काय समजतं? सुख येऊ दुःख येऊ, किती त्रास हो, मी तुला सोडणार नाही. पण बाकीचे लोक काय म्हणते सेवकाविषयी, त्याच्या सेवकाविषयी, त्या भविष्यवक्ताविषयी अलिशाला काय म्हटले? अलिशाने काय उत्तर दिलं? हा वाचा पुढे. आणि बेथेलातील भविष्यवाद्याचे मुलगे, ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेले, बेथेलाला गेले हे दोघंही, त्यावेळेस बेथेलामध्ये काही भविष्यवाद्यांचे मुलगे होते. बघा, भविष्यवाद्यांचे मुलगे होते त्या ठिकाणी काही जण. म्हणजे थोडक्यात एलिया आणि अलिशाची टीम वेगळी होती आणि त्यांची टीम वेगळी होती. सेवा एकाच देवाची करत आहे. मग ते काय म्हणले? बाहेर अलिशाकडे येऊन त्याला म्हणाले, बाहेर अलिशाकडे येऊन अलिशाला म्हणले, आज यहोवा तुझ्या धनाला तुझ्या मस्तकावरून काढून घेणार आहे. हे बघा काय म्हटलंय, आज यहोवा तुझ्या धन्याला तुझ्या मस्तकावरून काढून घेणारे. तुझ्या मस्तकावरून काढून घेणारे म्हणजे काय? लय शायनिंग मारतो ना, त्या सेवकाचा हात माझ्या मस्तकावर आहे. मस्तकावर काय शब्द वापरलाय? मस्तकावरून काढून घेणारे म्हणजे काय? लय राहतो ना त्याच्याबरोबर.
बघ तुझ्या मस्तकावरून काढून घेणारे म्हणजे मग आता कुणाचा सहारा आहे तुला? कुणाचा सहारा आहे तुला? बघा ज्या वेळेस त्या सेवकाविरुद्ध एलिया विरुद्ध ज्यावेळेस हे एलिया विरुद्ध बोलणं आहे आणि हे अलिशाला टोचणं आहे, अलिशाला टोचून बोलणं आहे. ते काय म्हटले, आज यहोवा तुझ्या धन्याला तुझ्या मस्तकावरून काढून घेणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? म्हणजे काय, आज देव ज्याचा हात तुझ्या डोक्यावर आहे, ज्याच्या छत्र छायेखाली तू राहत आहे, ज्याच्याबरोबर तू फिरत आहे, त्या धन्याला, तुझ्या त्या सेवकाला देव घेऊन जाणार. मस्तकावरून म्हणजे काय? मस्तकावर कापड जे घातलं जातं ना, एक सन्मानासाठी घातलं जातं. तो फेटाय बांधला जातो, तो सन्मानासाठी. मस्तकावरून काढून घेणारे म्हणजे काय? आज सगळे निघून जाणार आहे तुझ्या जीवनातलं. तुला कोण विचारणार आहे नंतर? या अलिशाला म्हणतो, तुला कोण विचारणार आहे? एलिया तर जाणार आहे, तू एकटा राहणार आहे. पहा, त्याला ते दुःख आहे ना आपल्या. थोडक्यात तो ज्या एलियाबरोबर राहिला, ज्या सेवकाबरोबर राहिला, भविष्यवक्त्याबरोबर राहिला, त्याचं किती प्रेम होतं पहा त्याच्यावर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्या प्रेमापोटी तो काय म्हटला पहा. मग आता अलिशा बोलला पुढे. तो बोलला, हा होय मला ठाऊक आहे, हा उभेच राहा. तोंड गप्प कर. हालेलुया. तुमच्या सेवकाच्या विरुद्ध ज्यावेळेस बोललं जातं, तुमच्या पास्टराच्या विरुद्ध ज्यावेळेस बोललं जातं, तुम्ही कान देत नाही. तुमच्या हृदयामध्ये अजिबात किव येत नाही. देव पाहत आहे. ज्या मंडळीमध्ये तुम्ही आहात, त्या मंडळीमध्ये जो देवाने तुम्हाला पास्टर दिलाय, सेवक दिलाय, त्याच्या विरोधात ज्यावेळेस बोललं जातं, काय तुम्हाला दुःख वाटतं का? काय तुम्ही समोरच्या व्यक्तीला जागेवरच गप्प करता काय? शांत राहा. मला माहिती आहे देवाने मला दिलेला सेवक तो कसा आहे. तू काय बोलतो त्याच्याविषयी? तू काय बोलतो त्याच्या विरुद्ध? तुमची ती जी रिॲक्शन आहे ना, त्या रिॲक्शन वरूनच समजतं की तुम्ही किती कॅपेबल आहात अभिषेक मिळवण्यासाठी. तुम्हाला दुःख होत नाही, काय होत नाही, उलट तुम्ही त्याच्यात सहभागी होता आणि अजून तुम्ही वाढवता त्या गोष्टी. अभिषेकासाठी तुम्ही निवडलेले आहात, पण तुम्ही अजून, देवाने सांगितलं तुम्ही निवडलेले आहात, पण लक्षात ठेवा ती कॅपॅबिलिटी, ती ॲबिलिटी तुमच्यामध्ये आहे, पण अजूनही अभिषेक वाहण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागेल. अभिषेक मिळण्यासाठी काही गोष्टी करावी लागेल. अभिषेक असाच एक नाही. देवाने सेवक मध्यस्थ ठेवलेला आहे. देवाने तो पास्टर मध्यस्थ ठेवलेला आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा सन्मान करणार नाही, त्याच्या अधीनतेमध्ये राहणार नाही, तोपर्यंत अभिषेक राहणार नाही. भले तुम्ही कुठल्याही सेवकाच्या द्वारे डोक्यावर हात ठेवून घेतला असेल, पण तुम्ही जोपर्यंत तुम्हाला जो सेवक देवाने दिला, जो पास्टर दिला, त्याच्या अधीनतेमध्ये राहणार नाही, तोपर्यंत अभिषेक वाहणार नाही. जरी त्यांनी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली असेल, जरी अभिषेक मिळाला तुम्हाला, पण तो वाहन बाकी आहे. दावीद राजाला अभिषेक मिळाला, 25 वर्ष लागले त्या गाडीवर बसायला. हॅलो, परीक्षेमधून जावं लागलं. प्रेज द लॉर्ड. देव तुमची परीक्षा पाहत. असाच अभिषेक वाहत नाही, असाच अभिषेक टिकून राहत नाही, असाच अभिषेक मिळत नाही अधीनतेमध्ये. एक तर नंबर 1, अलिशाच्या मनामध्ये एलियाविषयीचा रिस्पेक्ट. तो म्हणतोय शांत बसा, उगेच राहा, तोंड गप्प करा, बोलू नका, मला माहित आहे, मला माहित आहे, मला माहित आहे देव घेऊन जाणार आहे, पण तुम्ही शांत राहा. म्हणजे काय? मला माहिती आहे देवाने मला दिलेला पास्टर काय, तू शांत राहा, तू बोलायची गरज नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिली वेळ. आता पुन्हा दुसऱ्या वेळेला काय झालं? 4थं वचन नीट लक्ष देऊन ऐका, हे लिहून घ्या. हा. आणि एलियाने त्याला म्हटले, एलियाने त्याला म्हटले, पुन्हा म्हटले एलियाने त्याला, अलिशा. बघा, ह्याच्यामध्ये अलिशाची परीक्षा होत आहे. अभिषेक मिळवण्यासाठी, तो दुप्पट वाटा मिळवण्यासाठी अलिशाची पण परीक्षा होते. हा. मी तुला विनंती करतो. पुन्हा म्हणत एलिया, हे अलिशा, मी तुला विनंती करतो, तू येथे राहा. तू इथेच राहा बाबा. आता गिलगालाहून बेतेलास आला माझ्या बरोबर. बघ इथं किती भविष्यवक्त्याची मुलं आहेत, बघ यांच्या बरोबर तू इथेच राहा, इथेच राहा बाबा.
माझ्याबरोबर येऊ नको तिथं डोंगरात, माझ्याबरोबर येऊ नको त्या काटाकुट्यात, नको येऊ, इथेच राहा. काय झालं बाबा? कारण यहोवाने मला यरीहोस पाठवले आहे. आता तो म्हणतो मी बेथेलाच आलो. बघा, मी तुम्हाला सांगतो, एलिया परीक्षा घेत नाही अलिशाची, स्वतः देव अलिशाची परीक्षा घेते. कारण जो अभिषेक देव त्याला देणार होता दुप्पट वाटा, त्याच्यासाठी तो लायकीचा आहे की नाही याविषयी देव त्याची पारख करत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अलिशा नव्हता, एलिया नव्हता, देव पारख करत होता अलिशाची. समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि देव तुमची पारख करणार त्या पास्टरच्या द्वारे, त्या सेवकाच्या द्वारे, आजूबाजूच्या त्या लोकांच्या द्वारे तुमची पारख होणार की तुम्ही कसं रिॲक्ट करता त्याच्यावर. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण तो बोलला, पुन्हा अलिशा म्हटला, यहोवा जिवंत आहे. तो म्हणतो यहोवा जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे. तुझा जीव पण जिवंत आहे. मी तुला सोडणार नाही. तो म्हणतो मी तुला सोडणार नाही. हालेलुया. एलियाला वाटलं मी ह्याला गिलगालाहून एकट्याला आणलं, आता इथं भरपूर भविष्यवाद्याची मुलं आहे, अलिशाचं इथं मन रमेल. एलियाला काही समजत नव्हतं, पण एलियामध्ये जो पवित्र आत्मा होता तो अलिशाची परीक्षा घेत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना काय होतं, बऱ्याच लोकांना झटकन पाहिजे, बऱ्याच लोकांना वाटतं मी पटकन मी स्टेजवर गेलो पाहिजे, मला लगेच स्टेज मिळालं पाहिजे, मी लगेच पुढे उभा राहिलो पाहिजे. आणि मग स्टेज नाही मिळालं ना त्यांना, मग ते त्या सेवकाला नावं ठेवायला सुरुवात करतात. असं करू नका, असं करू नका. हॅलो, अभिषेकाची सुरुवात स्टेजवरून नाही, खालून होते. तुम्ही जिथं उभा राहतात तिथं स्टेज असतं तुमच्यासाठी. हालेलुया, कारण तिथं पवित्र आत्मा काम करतो. प्रेज द लॉर्ड. पहा, ह्या ठिकाणी एलिया म्हणत अलिशाला, अलिशा इथेच राहा, मी तुला तिथं एकटा होता म्हणून त्याने भविष्यवाद्यांच्या मुलांमध्ये राहिलं, मुलांमध्ये आणलं. एलियाला वाटलं अलिशा इथं राहील. एलिया विनंती करतो, अलिशा मी तुला विनंती करतो तू इथेच राहा. कारण एलियाला माहित होतं की किती त्रासातून त्याला जावं लागणार आहे, त्याला नदी पार करून जावं लागणार आहे, काटाकुट्यातून त्याला जावं लागणार आहे. पण अलिशा काय म्हटला, एलिया मी तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाने दिलेला जो तो पास्टर आहे, जो सेवक आहे, काय सुखात आणि दुःखात तुम्ही त्याच्याबरोबर आहात. थोडा जरी प्रॉब्लेम झाला, थोडी जरी समस्या आली, थोडा जरी विरोध झाला त्या सेवकाला, अहो तुम्ही त्याच्याबरोबर उभे पण राहत नाही, चर्च बदलता का? आणि तुमची अपेक्षा असते मला देवाकडून आशीर्वाद मिळावा, मला देवाकडून मला सेवा करायची, मोठी सेवा करायची आहे, अपेक्षा ठेवतो, मला ह्याच्यापेक्षा मोठी सेवा, त्याच्यापेक्षा मोठी सेवा. अपेक्षा ठेवणं चांगले, पण त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. अलिशा ती किंमत मोजत होता. अलिशाची तर परीक्षा होते. तुमची इच्छा आहे का मला अभिषेक मिळावा देवाकडून, तुमची परीक्षा होणार. सुरुवात आहे अभिषेकाची अधीनतेपासून, अधीनतेपासून सुरुवात आहे. मी देवाचे आभार मानतो. आत्ताच काही दिवसांपूर्वी जे प्रॉफेट टी.बी. जोशुआ आहेत ते देवाकडे गेले आणि त्यांच्याबरोबरच राहणारा त्यांनी त्याला वाढवलं असे पास्टर जॉनची, ज्यावेळेस ते गेले त्याच्यानंतर जॉनचीने साक्ष सांगितली त्यांची की कशा रीतीने देवाने त्यांना अभिषेक केला, कशा रीतीने पास्टर टी.बी. जोशुआ यांनी कशा रीतीने त्यांच्यावर प्रेम केलं. आणि जरी पास्टर टी.बी. जोशुआ पासून जरी जॉनची वेगळे झाले, हा पास्टर टी.बी. जोशुआ यांना दुःख झालं, पण त्यांच्यामध्ये येशू होता, येशूचं प्रेम होतं म्हणून कितीतरी अख्ख्या जगामध्ये ही बातमी पसरली. पण शेवटी जे टी.बी. जोशुआ यांनी पुन्हा जॉनची यांना 1-2 वर्षाच्या आतच पुन्हा त्यांना भेटीला बोलवलं. त्यांनी सोडलं नाही का, पुन्हा त्या येशूचं प्रेम दाखवलं. सिन्यारिटी फक्त अधिकारात नसते, प्रेम दाखवण्यात असते. प्रेम त्यांनी ते प्रेम दाखवलं, पुन्हा त्यांना भेटायला बोलवलं. त्यांनी ते साक्षीमध्ये सांगितलं, तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यांनी सांगितलं खरोखर येशूचं प्रेम त्यांच्यामध्ये होतं. हालेलुया. आणि टी.बी. जोशुआ यांच्या अधीनतेमध्ये जॉनची राहिले म्हणून तो अभिषेक त्यांना मिळाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे अद्भुत चमत्कार टी.बी. जोशुआ यांच्या मिनिस्ट्रीमध्ये घडले, तसेच अद्भुत चमत्कार जॉनची यांच्या मिनिस्ट्रीमध्ये घडत आहे. कारण काय? जे एलियाने केलं त्याच्यापेक्षा दुप्पट चमत्कार अलिशा करू शकला. कारण काय?
आम्हाला अभिषेक दिसतो, पण त्याच्या पाठीमागचं कारण आणि त्याच्या पाठीमागचं सॅक्रिफाईस आम्हाला दिसत नाही. सगळ्यात पहिला सॅक्रिफाईस अधीनता. एलिया कसा होता? अग्नी पाडणारा होता. पटकन त्याला पटकन अग्नीविषयी तो गोष्टी बोलत नसायचा, पण त्या एलियाच्या अधीनतेमध्ये अलिशा राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतंय का तुम्हाला? समजतंय का तुम्हाला? म्हणून स्टेजवर जाण्याची घाई करू नका. सेवेची सुरुवात स्टेजच्या खालून आहे. माझ्या बरोबरचा तो व्यक्ती बघा स्टेजवर आला, तो ट्रान्सलेशन करायला लागला आणि मी अजून इथंच आहे. हॅलो, करू द्या. तो ट्रान्सलेशनच करत राहील. तुम्हाला पुढे जायचंय का? अभिषेकामध्ये पुढे जायचंय का? तुम्हाला फक्त ट्रान्सलेशनसाठी देवाने नाही बोलावलेलं. देवाला तुमचा उपयोग अद्भुत रीतीने करून घ्यायचा आहे आणि वेगळ्या प्रकारे करून घ्यायचा आहे. तयार राहा त्यासाठी, पण अधीनतेमध्ये राहा. अभिषेक पाहिजे त्याची पहिली पायरी अधीनता. अभिषेक पाहिजे त्याची दुसरी पायरी आहे आपल्या सेवकाविषयी सन्मान. कोणी काही बोलेल ते ऐकून घेणे नाही. अभिषेकाची दुसरी पायरी आहे सुखात आणि दुःखात त्या सेवकाला साथ देणे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये प्रत्येकाची अपेक्षा असते त्या सेवकाने विचारावं, तुमच्या घरात आहे का, त्यांच्या घरात आहे का. कधी तुम्ही पास्टरला फोन करून विचारलंय का? कधी पास्टरच्या घरी जाऊन तुम्ही चौकशी केली का पास्टरच्या घरात काय? अपेक्षा आपण ठेवतो. 100 लोकांची चौकशी तो करतो. 100रातल्या एका तरी व्यक्तीने चौकशी केली का आपल्या सेवकाची? पण तुलना करत बसलो. बघा त्या पास्टरने कसं वाटलं धान्य, आमच्या पास्टरने वाटलं नाही. अरे बाबा, त्या पास्टरकडे देवाने गड्डी दिली, तुझ्या पास्टरला पण देईल ना, लवकरच देईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तुलना करू नका. इथं अलिशा तुलना करत नाही. अलिशा एकही शब्द ऐकून घेत नाही. तो म्हणत आहे शांत राहा, उगेच राहा, गप्प राहा, मला माहिती आहे. एलियाला म्हणत आहे मी तुला सोडणार. हालेलुया, मी तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो म्हणतो मी तुला सोडणार नाही. पहा, तेच नवीन करारामध्ये पेत्राने केलं. देवाने उगाच पेत्राची निवड नाही केली. प्रभू येशूने उगाच पेत्राची निवड नाही केली. अख्ख्या 12 मध्ये पेत्र उठला आणि म्हणला, प्रभू जर तुला तरी वधस्तंभावर खिळलं, मी तुझ्या बरोबर मरायला तयार आहे. 12 जण होते, फक्त पेत्र उभा राहिला. का? पेत्राचं प्रेम होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजतंय का तुम्हाला? आपण म्हणतो पेत्राच्या सावलीने मेलेले उठले. का उठले पेत्राच्या सावलीने मेलेले? का पेत्राच्या सावलीने बरे होत होते? तो अभिषेक का वाहत होता त्याच्यामधून? कारण त्याच्यामध्ये प्रभू येशूविषयी प्रेम होतं. तो तयार होता त्याच्या गुरु बरोबर, देवाने दिलेल्या त्या पास्टर बरोबर तो मरण्यासाठी तयार होता. हॅलो, प्रेज द लॉर्ड. सुरुवात इथून होते प्रिया. डायरेक्ट देव तुमच्या समोर येऊन परीक्षा घेणार नाही. देवाने त्यासाठी सेवक ठेवलेला आहे. तुमची इच्छा अभिषेक मिळावा, तुमची इच्छा सेवेत पुढे जावं, तुम्हाला देवाने दिलेल्या त्या पास्टरच्या अधीन राहा. तुम्ही कुठल्या मिनिस्ट्रीचे आहात मला याच्याशी घेणं देणं नाही, पण सुरुवात इथून आहे. भले पास्टर बेनियन यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवू द्या, भले कुठल्या मोठ्या मोठ्या सेवकांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवू द्या. हात ठेवला जरी अभिषेक मिळाला तो वाहणार नाही. जोपर्यंत लोकल चर्चच्या तुमच्या त्या पास्टरच्या अधीनतेमध्ये तुम्ही राहून सेवा करत नाही काही दिवस, तोपर्यंत तो अभिषेक वाहणार नाही. मी चॅलेंज देऊन सांगतो, लिहून घ्या आज माझ्याकडे. आणि तो टिकून राहणार नाही अभिषेक. माझा अनुभव आहे. प्रेज द लॉर्ड, माझा अनुभव आहे. उगाच 3 वेळा हाकलल्यानंतर पुन्हा 3ऱ्या वेळा उगाच मी त्याच चर्चमध्ये गेलो नाही. 3 वेळा हाकलल्यानंतर 3 वेळा हाकलपट्टी केली, पुन्हा तिथंच गेलो. का? पण नंतर 4थ्या वेळेला मात्र देवाने बाहेर काढले, पण सन्मानाने बाहेर काढले. प्रेज द लॉर्ड. जिथून बाहेर निघालो त्यांनी नाही काढले, ही देवाची योजना. म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनात राग नाही, कारण तोही सेवक देवाने अभिषिक्त केलेला आहे. हा, दुःख वाटलं, पण राग नाही, निराशा नाही, किंवा त्यांच्याविषयी मी कुणाजवळ जाऊन वाईट सांगणार नाही. दुःखाच्याच गोष्टी. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे, माझ्या देवाला माहिती आहे, ज्या सेवकाच्या अधीनतेमध्ये मी राहिलो, ज्या पास्टरच्या अधीनतेमध्ये मी राहिलो, अजूनही मी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. काय त्यांनी माझ्याजवळ यावं, पुन्हा मला बोलावं म्हणून मी हे बोलत नाही, पण हे देवाला माहिती आहे
येशूला माहिती आहे, पवित्र आत्म्याला माहिती आहे, मला माहिती आहे. अजूनही मी आशीर्वाद देतो त्या मिनिस्ट्रीला. त्या रोडनी येता जाताना ज्यावेळेस मी जातो, मी आशीर्वादित बोलतो त्या मिनिस्ट्रीला. का? कारण तिथून देवाने अभिषेक मला दिला आणि तिथून माझ्या अभिषेकाला सुरुवात झाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. असं मनात राग ठेवून आणि द्वेष ठेवून नाही. प्रेज द लॉर्ड. अभिषेकाची सुरुवात अधीनतेमध्ये. तुम्ही कोणी असा, किती मोठी साक्ष तुमच्या जीवनामध्ये देवाने केलेली असो, अधीनतेमध्ये जर तुम्ही नाही, अभिषेक वाहणार नाही. आणि जरी अभिषेक वाहत असेल तो टिकणार नाही. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पहा, एलियासारखं तुम्हाला अलिशासारखं तुम्हाला वागावं लागेल. एलिया म्हणत आहे जा, तो म्हणत आहे मी नाही जाणार, मी नाही सोडणार तुला. का? अलिशाचं प्रेम होतं. त्याला माहित होतं, अरे माझ्या धनाची सेवा कोण करणार. आणि काय सेवा करत होता तो? हातात पाणी होतं तुला. तुम्हाला पास्टरने थोडं जरी काम सांगितलं तर तुम्ही म्हणता पास्टर मलाच काम सांगतात, त्यांना सांगत नाही. तुम्हालाच का काम सांगतात? कारण देवाने तुम्हाला निवडले अभिषेकासाठी. हॅलो, लॉकडाऊनच्या दिवसामध्ये किती वेळा पास्टरला फोन केला, पास्टर आपल्याला प्रार्थना सुरू करायची. बरं झालं बाबा, एकदाच चर्च बंद झालं. कुणाचा फोन नाही प्रार्थनेला. लॉकडाऊन पडलंय, देव तोच आहे. देवाने परीक्षा घेतली तुमची आणि माझी पण ह्या लॉकडाऊनमध्ये, की आम्ही किती तयार आहोत त्याच्या सेवेसाठी. सगळं सोडून आम्ही बसलो. प्रार्थना करणं सोडलं, वचन वाचणं सोडलं, स्तुती आराधना करणं सोडलं. आणि देवा मला अभिषेक पाहिजे. काय केलं अलिशाने? काय केलं पुढं? हा, वाचा 5व्या वचनापासून पुढे पुन्हा. तेव्हा यरीहोतले भविष्यवाद्याचे मुलगे. बघा, तो येरिवत आला. पहिलं गिलगालाहून निघाला, तिथं विचारलं, पास झाला, एक परीक्षा पास झाला. पुन्हा ते बेथेलास आले, तिथं विचारलं, तिथेही पास झाला. आता ते येरिवत आले. हा, यहोवा आज तुझ्या धनाला तुझ्या मस्तकावरून काढून घेणार आहे. तिथले पण भविष्यवाद्यांचे मुलं काय म्हटले? यहोवा परमेश्वरा तुझ्या धनाला तुझ्या मस्तकावरून काढून घेणार आहे. म्हणजे काय? तुझ्या डोक्यावरचं छप्पर जाणार आहे बाबा, तू एकटा पडणार आहेस. मग काय करशील? सांगत अलिशा काय म्हणते? हा, हे तुला ठाऊक नाही काय? हे तुला ठाऊक नाही काय? हा, तो बोलला होय मला ठाऊक आहे, उभेच राहा. त्यांचा बोलण्याचा अर्थ हे होता की अरे बाबा आता तरी सोड एलियाला ना आमच्या बरोबर राहा. आता तरी एलिया करू नको, आमच्या बरोबर राहा, आमच्या बरोबर राहा. एलिया जाणार आहे आता, एकटा पडशील, आमच्या बरोबर राहा. पण तो काय म्हणत आहे? उगेच राहा, तोंड बंद करा, मी सोडणार नाही. हालेलुया. तो जिथं जाईल तिथं मी जाईल. कारण एलियाला मोठी वाट चालून जायचं होतं. वाटेत वेगवेगळे संकट होते, तिथून जायचं होतं प्रियांनो. पण अलिशाने एलियाची साथ सोडली नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत त्यांनी साथ सोडली नाही. कुठपर्यंत? शेवटपर्यंत त्यांनी साथ सोडली नाही. आणि मग पुढं काय झालं? हा, मग एलियाने त्याला म्हटले, मी तुला विनंती करतो. पुन्हा म्हटले एलियाने, मी तुला विनंती करतो बाबा, हा, तू येथे राहा, तू आता येरिहो मध्ये तरी राहा. कारण यहोवाने मला यार्देनेस पाठवले आहे. आता तो म्हणतो यहोवाने मला यार्देनेला पाठवले. हा, पण तो बोलला यहोवा जिवंत आहे. तो म्हणतो यहोवा जिवंत आहे. व तुझा जीव जिवंत आहे. तुझा जीव जिवंत आहे. मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही. हालेलुया. यार्देनेस जाणं कठीण होतं, कारण नदी पार करून त्याला जायचं होतं. परत कसं येणार? जीव धोक्यात घालणं होतं. परत कसं येणार? एलिया ज्या संकटातून जात आहे त्या संकटातून त्याला जाणं होतं. एलिया बरोबर काय होतं ना, सुरुवातीच्या काळाला पास्टरची जी मिनिस्ट्री ज्यावेळेस उभी राहते, कुठलीही संस्था, कुठली मिनिस्ट्री ज्यावेळेस उभी राहते, त्याची सुरुवात छोट्यापासून होते, मोठ्यापासून होत नाही. काय होतं ना, पायाच्या वेळेस आहे ना खूप लोक कमी असतात. पण ज्यावेळेस कळस चढतो मात्र सगळ्यांना दिसतो, मग सगळे लोक धावत येतात. हा, कळस नाही चांगला, मोठी बिल्डिंग, मला तिथे चर्चला जायचं. अहो, बिल्डिंग बघून चर्चमध्ये जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. बिल्डिंग बघून चर्चमध्ये जाऊ नका.
पवित्र आत्मा आहे की नाही, अभिषेक आहे की नाही ते बघून जा. आणि ज्यांची बिल्डिंग आहे त्यांना मला नावं ठेवायचं नाही, कारण येत्या दिवसामध्ये प्रभू आमच्या चर्चला बिल्डिंग देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून विषय तो नाही आहे, विषय काय आहे? अभिषेक. प्रेज द लॉर्ड. आणि जर अभिषेक नसेल तुमच्या सेवकाला तर तुम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्या सेवकाच्या अधीनतेमध्ये राहणं गरजेचं आहे. बघा काय म्हटलं त्याने तिथे, तो काय म्हणतो, मी तुला सोडणार नाही. हा, मग ते उभेचात पुढे चालले. हा, आणि ते पुढेच गेले. मग मात्र ते पुढे गेले. हा, आणि भविष्यवाद्यांच्या मुलातले 50 जण जाऊन समोर दूर उभे राहिले. हा, आणि हे दुसरे होते भविष्यवाद्यातले दुसऱ्या टीम मधले, तिकडे लांब जाऊन उभे राहिले. हा, आणि ते दोघे यार्दनीच्या काठावर उभे राहिले. हा, यांचा तमाशा बघायला लागले. आता अलिशाच्या डोक्यावरून मस्तकावरून देव एलियाला घेऊन जाणार, एलिया एकटा पडणार. आमच्यात मिसळत नाही काय? हा, आमच्यात मिसळत नाही. हॅलो, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बरेचसे जण तुम्हाला नावं ठेवतील, बरेचसे जण येतील तुमच्याकडे. अहो, आमच्या चर्चचे पास्टर चांगले, ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत, चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो असा जो सदस्य आहे त्या चर्चचा, मी तर म्हणतो देवाला धन्यवाद खरोखर की देवाने असे सदस्य त्यांना दिले. मग तुम्ही लगेच आमच्या चर्चचे पास्टर नाही हो चांगले, काही समजत नाही त्यांना, डोकं नाही. याचा अर्थ काय? तुम्ही काय करत आहे? याचा अर्थ तुम्ही किती रिस्पेक्ट करता ना त्या सेवकाचा जो देवाने तुम्हाला दिला आहे, ते कळून येते देवाला. अभिषेक मिळणार नाही, लिहून देतो कोऱ्या पेपरवर. किती उपास कर, किती प्रार्थना कर, अभिषेक मिळणार नाही. जिथेच्या तिथं जैसे थे राहशील, मी माझ्या जीवनामध्ये बघितलेत असे तिथंच राहिले. मी जरी त्या चर्चमधून बाहेर निघालो, जरी मी त्या संस्थेतून बाहेर निघालो, माझ्या मनात अजूनही रिस्पेक्ट आहे. त्यांना वाटो किंवा न वाटो, माझ्या देवाला माहिती आहे, मला माहिती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांनी काय करायचं ते करू. मी रिस्पेक्ट त्यांच्यासाठी ठेवत नाही, मी रिस्पेक्ट माझ्या देवासाठी ठेवतो, कारण माझ्या देवाने तो रिस्पेक्ट ठेवायला लावला, कारण त्यात माझा आशीर्वाद आहे. तुला जो देवाने सेवक दिलाय, पहिला त्याचा रिस्पेक्ट करायला शिक. अभिषेक मिळणं तो सोड, तुला कुठला आशीर्वाद पण मिळणार नाही. आज लिहून देतो तुला कोऱ्या पेपरवर. प्रेज द लॉर्ड. म्हणून पहिला अधीनतेमध्ये या, रिस्पेक्ट करायला शिका त्या सेवकाचा जो देवाने तुम्हाला दिलेला आहे सेवक, त्याचा रिस्पेक्ट करायला शिका. चांगली गोष्ट आहे. दुसऱ्या चर्चच्या पास्टरला काय झालं, दुःख झालं, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आदर करता, चांगली गोष्ट आहे. तुझ्या चर्चच्या पास्टरला ज्यावेळेस दुःख झालं, त्रास झाला, तुझ्या डोळ्यातून पाणी आलं का? ढोंगीपणा सोडून द्या, हा ढोंगीपणा सोडून द्या आणि देवाच्या त्या वचनाच्या अधीनतेमध्ये या. वचन ऐकायला सुरुवात करा. बढाई मारणं सोडा, कारण ख्रिस्ती जीवन अजूनही सांगतो प्रॅक्टिकल आहे. ख्रिस्ती जीवन प्रॅक्टिकल आहे. ढोंग इथं चालत नाही, सोंग इथं चालत नाही. हा, सुखदुःख येतील, अप अँड डाऊन्स येतील, पण लक्षात ठेवा, जो देवाने तुम्हाला सेवक दिलाय, पुन्हा सांगतो, जो पास्टर दिलाय त्याला धरून राहा. प्रेज द लॉर्ड. ही मिनिस्ट्री मोठी आहे म्हणून तिकडे पळू नका. ती मिनिस्ट्री मोठी आत्ता झाली, पण त्याची सुरुवात छोट्यापासून झाली. देवाने तुम्हाला जी मिनिस्ट्री दिली त्याची सुरुवात झाली ना छोट्यापासून, येत्या दिवसात ती मोठी होईल तशीच. प्रेज द लॉर्ड. मी माझ्याकडे येणाऱ्या त्या व्यक्तीला हेच सांगतो, भले तुम्ही कोणी विश्वास ठेवा अगर न ठेवा, तेच मी सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अभिषेकाची सुरुवात अधीनतेपासून. अधीनतेमध्ये राहायला शिका. अभिषेक काय समजून घ्यायला शिका. अभिषिक्त सेवकाचा सन्मान करायला शिका. अभिषेक वाहील, अभिषेक काम करेल, अभिषेक टिकून राहील. हालेलुया. अशी अभिषेक काय? हा आशीर्वाद आहे. आशीर्वादासाठी सुद्धा तुम्हाला हेच करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, ते यार्दनीच्या तिथं नदीच्या काठावर ते उभे राहिले, बाकीचे बघत होते तमाशा. आता कसं अलिशाच्या जीवनात संकट येईल, कसा त्याला त्रास होईल, एलिया निघून जाईल. पण अलिशाने एलिया विरुद्ध कधीच कुठली गोष्ट ऐकली नाही. तिथल्या तिथं थांबवलं लोकांना. का? तुम्ही थांबू शकत नाही. का? कारण तुमच्यात रिस्पेक्ट नाही, म्हणून तुम्ही थांबू शकत नाही. दुसऱ्याला तुमच्या सेवकाच्या विरुद्ध बोलत असताना, तुम्हाला दिलेल्या पास्टरच्या विरुद्ध बोलत असताना तुम्ही त्या व्यक्तीला थांबू शकत नाही. का? कारण तुमच्यामध्ये रिस्पेक्ट नाही. देव ते पाहतो आणि अभिषेकाची सुरुवात तिथूनच होते. रिस्पेक्ट, अधीनता. जिथं अधीनता आहे तिथं रिस्पेक्ट असतो.
जिथं अधीनता नाही तिथं रिस्पेक्ट नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पहा पुढचं वचन काय सांगतं. हा, आणि एलियाने आपला झगा घेऊन एलियाने आपला झगा घेऊन दुमडून पाण्यावर आपटला. हा दुमडून पाण्यावर आपटला. मग ती नदी दुभागली आणि ते पार गेले, ते पलीकडे गेले. हा पुढे 9 वचन. हा, आणि असे झाले की ते पार गेल्यावर एलियाने अलिशाला म्हटले, एलियाने अलिशाला म्हटले, तुझ्या जवळून घेतल्या जाण्यापूर्वी मी तुझ्याकडे काय करावे. हा, प्रेज द लॉर्ड. आली ती वेळ, आली ती वेळ वेगळी होण्याची. हालेलुया. तुम्हाला अभिषेक मिळाल्यानंतर जोपर्यंत देव तुम्हाला वेगळं करत नाही त्या सेवकापासून, तोपर्यंत त्या सेवकाजवळ टिकून राहा. हॅलो, प्रेज द लॉर्ड. मला सुद्धा वेगळं होण्यासाठी 8 ते 9 वर्ष लागले. मला वेगळं होण्यासाठी लगेच नाही रे बाबा. आता तुम्हाला लगेच डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली की तुम्हाला वाटतं मला अभिषेक मिळाला. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं, चांगली गोष्ट आहे. पण उत्तर मिळाल्यानंतर तुमची कॉलर टाईट होऊ देऊ नका. लगेच तुम्हाला वाटतं की अरे आता चला मी वेगळं. 1-2 वर्षातच वेगळे तुम्ही, असं करू नका. ती सेवा टिकून नाही राहणार. हॅलो, ती सेवा टिकून नाही राहणार. आदित्यमध्ये राहा काही दिवस. ते दोघं अलिशा आदित्यमध्ये राहिला एलियाच्या, पण आता वेळ आली त्याला वेगळं होण्याची वेळ आहे. ती वेळ आहे, वेळ आहे ती, पण त्याला वेळ आहे ती तुम्ही नाही ठरवायची, ती देव ठरवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काय म्हटले पुढे. हा, मी तुझ्यासाठी काय करावं ते माग. तेव्हा अलिशा म्हणाला, एलिया अलिशाला म्हणाला, आता माग बाबा. 3 वेळा मी तुला म्हटलं जा जा जा, पण मला तुझ्यातलं अधीनता कळाली, मला तुझ्यातला रिस्पेक्ट कळाला माझ्याविषयीचा, मला तुझं जे प्रेम आहे माझ्यावर ते प्रेम कळालं. आता मला तू सांग, तुझ्याजवळून मी जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू, मी काय करू तुझ्यासाठी, त्याने विचारलं. हा पुढे. तेव्हा अलिशा म्हणाला, काय म्हणाला, तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्यावर असावा. तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्यावर असावा, म्हणजे तो अभिषेक माझ्यावर असावा, दुप्पट असावा. बघा काय मागितलं ते, दुप्पट अभिषेक असावा. प्रेज द लॉर्ड. ते पण एलियाने विचारल्यानंतर तो म्हटला, काय अगोदरच हावऱ्यासारखं तो म्हटला नाही, सुरुवातीपासूनच एलियाने विचारलं की तुला काय पाहिजे. तेव्हा मग तो म्हटला मला हे पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सांगतो, अभिषेक मिळण्यासाठी मनात इच्छा ठेवणं चांगलं आहे. अभिषेकासाठी सेवकाने डोक्यावर हात ठेवणं चांगलं आहे. पण अभिषेक द्यायचा की नाही हे देवच ठरवतो, कुठलाही सेवक नाही. हे पवित्र आत्माच ठरवतो. हे समजून घ्या, हे नीट समजून घ्या. हा पुढे काय झालं. हा, मग हा म्हणाला तू अवघड गोष्ट मागितली. हा, एलिया म्हणतो तू अवघड गोष्ट मागितलीस रे बाबा, कारण मला जो अभिषेक मिळाला त्याच्यासाठी मला काय करावं लागलं मला माहिती आहे. आता तू तर दुप्पट मागत आहे, मग तुला दुप्पट परीक्षेतून जावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. निम्मी परीक्षा तर त्याच्या अगोदरच झाली, अभिषेक मिळण्याच्या अगोदर. आता तो म्हणते तू अवघड गोष्ट मागितली. हा पुढे. मी तुझ्यापासून घेतला जाईल. मी ज्यावेळेस तुझ्यापासून घेतला जाईल तेव्हा जर मी तुला दिसलो जाताना तर तुला तसे होईल. दुप्पट तुला माझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा तुला मिळेल. हा, पण जर नाही तर जर मी तुला दिसलो नाही तर तुला तसं मिळणार नाही. पहा, तो परीक्षेमध्ये पास झाला. आदित्यमध्ये तो राहिला. त्याने शेवटपर्यंत त्याने एलियाला सोडलं नाही अलिशाने, आणि त्याचा मोबदला त्याला काय मिळाला. 12 वचन. हा हा 11 आणि 12 वचनाचं. हा, आणि असे झाले की ते जाताना बोलत चालत होते. तेव्हा पहा, ते जात असताना बोलत चालतच होते. एलिया त्याला समजून सांगत होता. हा, अलिशाला अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे, अग्नीचा रथ आणि अग्नीचा घोडा त्या ठिकाणी आला. वावटळ आली मोठी. हा, यांनी त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले. हा, देवाने वेगळे केले. वेगळं बोला, वेगळं करणारा देव आहे. हालेलुया. ज्या चर्चमधून मी वेगळा झालो त्यांनी नाही किंवा कुठल्या व्यक्तीने नाही, हे देवापासून आहे. हे देवापासून आहे. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला असाल तर तुम्हाला समजून येईल. वेगळं होण्याने दुःख वाटून घ्यायची गरज नाही. हे देवापासून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टीबी जोशुआंना दुःख झालं, पण त्याने पुन्हा जॉनची यांना बोलून घेतलं. पुन्हा त्यांच्यासाठी प्रार्थना करायला लागले. पुन्हा ते त्यांची विचारपूस करायला लागले. हॅलो, ते ख्रिस्ताचं प्रेम, सिनॅरिटीमध्ये ख्रिस्ताचं प्रेम दिसलं पाहिजे.
हे खूप महत्त्वाचं आहे. हा भाग वेगळा आहे, हे टीचिंग वेगळं आहे, मी काय घेत नाही आहे. पण आत्ताचा जो विषय आहे, अभिषेक कसा मिळेल, अभिषेक कसा वाहील आणि अभिषेक कसा टिकून राहील, हे आपण पाहत आहोत. अलिशासारखं तुम्हाला वागावं लागेल, अलिशासारखं तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला दिलेल्या त्या सेवकाची, त्या पास्टरची साथ शेवटपर्यंत धरून राहावी लागेल. हालेलुया. हा, पुढे काय म्हटलंय? आणि एलिया वावटेने वर आकाशात गेला. एलिया वावटळीने वर आकाशात गेला. ते पाहून अलिशा मोठ्याने बोलला. म्हणजे अलिशाला एलिया दिसला. हालेलुया. माझा बापा इस्रायलाचा रथ व त्याचे स्वार. मग त्याने त्याला पुन्हा पाहिले नाही. म्हणजे तेव्हाच पाहिले, एलियाला त्याने पाहिले अलिशाने. त्याने आपली वस्त्रे धरून फाडली. अलिशाला दुःख झालं, त्याचा धनी त्याच्यापासून गेला. पहा प्रेम, किती तुमचं प्रेम आहे. असंच प्रेम पेत्राचं होतं. म्हणून प्रभू येशूने त्यालाच विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतो का? माझ्या मेंढरांना चाल, माझ्या कोकरांना पाळ, माझ्या मेंढरांना चाल. त्यालाच विचारलं, बाकीच्यांना नाही विचारलं. आणि प्रभूने पहिली मंडळी काय म्हटलं? तू पेत्र आहेस, मी माझी मंडळी या खडकावर रचीन, असं म्हटलं. कुणाला म्हटलं? पेत्राला म्हटलं. का? दुसरे नव्हते का बरं? पेत्रांमध्ये बाकीच्यांमध्ये काय फरक होता? कारण पेत्राचं प्रेम प्रभू येशू होतं. तो प्रेम करणार होता. तुमचं किती प्रेम आहे देवाने तुम्हाला दिलेल्या सेवकावर? काय म्हटलं प्रभू येशूने? जर तुम्ही माझ्या सेवकाचा सन्मान कराल तर तुम्ही माझा सन्मान केल्यासारखा आहे, माझा सन्मान केला तर तुम्ही स्वर्गीय पित्याचा सन्मान केल्यासारखा आहे. पहिले सेवकाचा सन्मान करायला शिक रे बाबा. देवाचं वचन काय सांगतं? जे तुमच्या डोळ्याने तुम्हाला दिसतो तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. म्हणजे न दिसणाऱ्या देवावर तुम्ही प्रेम करा, दिसणाऱ्या त्या सेवकावर प्रेम करा. सेवकाचा आदर केल्यानंतर मिळणारा आशीर्वाद मोठा आहे, तेवढा सेवकाचा अनादर केल्यानंतर मिळणारा शापही मोठा आहे. हे लक्षात ठेवा, विसरू नका. आशीर्वाद पाहिजे, अभिषेक पाहिजे, तुम्हाला त्या सेवकाच्या अधीनतेमध्ये राहावं लागेल. जरी तो तुम्हाला देवाने दिलेला तो पास्टर, त्याला नावं ठेवण्यापेक्षा त्याच्या अधीनतेमध्ये राहा. देव अभिषेक देणार, तो ठरवणार आहे तुम्ही किती रिस्पेक्ट करता. तिथून अभिषेक वाहेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी देवाचे आभार मानतो, मी देवाची स्तुती करतो. प्रियानो, अलिशाला दुप्पट वाटा त्याच वेळेस मिळाला ज्यावेळेस तो पूर्णपणे अधीनतेमध्ये राहिला. शेवटपर्यंत तो देवाने त्याला दिलेल्या त्या सेवकाबरोबर शेवटपर्यंत तो चालला. त्याच्या सुखात, त्याच्या दुःखात तो चालला. त्याने नावं ठेवली नाही. आपल्या सेवकाविषयी, देवाने दिलेल्या त्या सेवकाविषयी त्याने नावं ठेवली नाही. एलिया कोण आहे? एलिया अलिशाचा पास्टर आहे. या ठिकाणी त्या शब्दात बोलायचं म्हटलं तर आपल्या पास्टरला कधी नावं ठेवलं नाही. पास्टरविषयी निंदा केली नाही त्याने. हे थांबवा प्रियांनो. अभिषेक पाहिजे, थांबवा. आशीर्वाद पाहिजे, थांबवा. का तुमचा बिझनेस अजूनही चालू होत नाही? का तुमची फायनान्शियल परिस्थितीमध्ये ग्रोथ येत नाही? का तुमचं मन गोंधळलेलं अजूनही शांती नाही? का अजूनही तो खरं सुपरनॅचरल जीवन तुम्ही जगत नाही? का? कारण त्याचे हे आहे. अहो, देवाने तुम्हाला दिलेला जो सेवक आहे, त्या सेवकाने घेतलेला मॅसेज तुम्ही पाहत नाही आणि इतर सेवकांचे तुम्ही मॅसेज पाहता. पाहण्याविषयी माझं दुमत नाही, पहा. पण पहिला देवाने तुम्हाला दिलेला जो सेवक आहे, देव त्याच्याद्वारे तुमच्याशी बोलणार आहे. पहिल्यांदा तिथून तो तर पहा पहिला व्हिडिओ. तुम्हाला काय वाटतं? यूट्यूबला लाईव्ह सुरू केलं, तिथं कोण बघतं दिसत नाही, तुम्हाला काय वाटतं? मला समजणार नाही. तुम्हाला काय वाटतं? देवाने पाहिलं ना तुम्हाला. तुमच्या चर्चमध्ये तुम्ही जर आला असता तर सेम वेळेला तुम्ही दोन्ही मीटिंग अटेंड केल्या असत्या काय? पहिलं जे देवाने तुम्हाला दिलंय ना, जे चर्च दिलंय, जो सेवक दिलाय, तुम्ही पहिलं ते अटेंड करा. ते वचन ऐका, मग बाकीचं ऐका. सुरुवात इथून करा. इथून सुरुवात आहे. तुम्हाला काय वाटतं? मला काय समजत नाही? जो पवित्र आत्मा आहे, जो माझा पिता आहे, जो माझा देव आहे, तो कुठली गोष्ट माझ्यापासून लपून ठेवत नाही. प्रत्येक गोष्ट तो मला उघड करतो. पण माझा देव जसं प्रेमाने भरलेला आहे, त्याचंच जे प्रेम आहे
त्याच प्रेमाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे थांबवा. गुप्तातल्या गोष्टी लवकरच प्रकाशात उजेडात येतील. हे थांबवा. मी तुम्हाला इशारा देतो येशूच्या नावाने. जागे व्हा. सहज आणि सोपं समजू नका. जाऊ दे काय होतंय, बघायचं असेल तर बघा. येशूच्या नावामध्ये मी बोलत आहे. मला सहज घेऊ नका. ज्या देवाची मी सेवा करतो तो जिवंत देव आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. जशी तुमची इच्छा असते तुमच्या सुखदुःखामध्ये त्या पास्टरने यावं, तुम्हाला विचारावं, तसं तुमच्या पास्टरच्या सुखदुःखामध्ये तुम्ही त्याला जाऊन विचारलं पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. हे तुम्ही केलं पाहिजे. त्यातून तो अभिषेक वाहणार आहे, त्यातून तो आशीर्वाद तुमचा वाहणार आहे. पण तुम्ही करत नाही. उलट तुम्ही नावं ठेवता. आमचे पास्टर आम्हाला फोन करत नाही, आमच्या घरी येत नाही. अरे काहीतरी असेल त्याचा प्रॉब्लेम. तुम्ही समजून तर घ्या. तुम्ही येत नाही प्रार्थनेला, तुमचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. त्यालाही काहीतरी असेल. समजून घेण्याचा प्रयत्न करा. अधीनतेमध्ये राहायला सुरुवात करा. मग अलिशाला दुप्पट वाटा मिळाला. कसा? नुसता झगा एलियाने टाकला होता. काय ताकद एलियाच्या झग्यात होती काय? नाही, नाही. एलियाच्या झग्यात ताकद नव्हती. पण देवाने ठरवलं होतं अलिशाला अभिषेक द्यायचा. अभिषेक झाला, पण देवच ठरवणार होता त्या अभिषेक घेऊन जाण्यासाठी हा लायकीचा आहे की नाही. म्हणून देवाने त्याची परीक्षा घेतली एलियाच्याद्वारे. परीक्षा झाली, अदित्यमध्ये राहिला, आणि मग देवानेच त्यांना वेगळं केलं. आणि मग काय झालं? अलिशाची मिनिस्ट्री सुरू झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुप्पट वाटा मिळाला. हालेलुया. एलियाने मोठे 7 चमत्कार केले, अलिशाने 14 चमत्कार केले. हे रेकॉर्ड केलेलं आहे, बायबलमध्ये लिहिलेलं आहे. प्रियानो, आता तर नवीन करारानुसार देव आम्हाला 100 पट, दुप्पट नाही 100 पट तो आम्हाला अभिषेक देऊ इच्छितो आणि आशीर्वाद देऊ इच्छितो. हालेलुया. कारण प्रभू येशूने म्हटलं, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो जी मी कामे करतो ती कामे तो करेल, तीच कामे करेल, वेगळं. आणि एका ठिकाणी तर म्हणलं त्याच्यापेक्षाही मोठी तो कामे करेल. हालेलुया. अजून काय? पण कधी जो देवाने तुम्हाला सेवक दिलाय तो कसाही असो, त्याच्या आधी त्या मिनिस्ट्रीची सुरुवात छोट्यातून झाली, लवकरच ती मोठी होईल. प्रत्येक मिनिस्ट्रीची सुरुवात अशीच आहे. मोठ्या मिनिस्ट्रीकडे पाहून लोभ ठेवू नका. लोभ ठेवू नका त्या मिनिस्ट्रीविषयी. लोभ ठेवू नका स्टेजवर जाण्याविषयी. तो लोभ काढून टाका. प्रेज द लॉर्ड. जरी देवाने तुम्हाला निवडले, पण देव तुमची परीक्षा घेतो. परीक्षेमध्ये टिकून राहा. त्या सेवकाच्या अधीनतेमध्ये राहा. जर तुम्हाला हा मेसेज कळाला असेल, ज्यांना कान आहे ते ऐकू, ज्यांना कान आहेत ते ऐकू, ज्यांना कान आहेत ते ऐकू. पवित्र आत्मा खरंच जर तुमच्यामध्ये असेल तर हा संदेश तुम्हाला समजेल. आणि जर हा समजलेला असेल, गुडघ्यावर या जिथं कुठं तुम्ही असाल. पश्चाताप करा, पश्चाताप करा प्रियाने, पश्चाताप करा. देव तुम्हाला अभिषेक देण्यासाठी तयार आहे. पण अजूनही तुम्हाला अभिषेक मिळाला नाही, त्याचं कारण हे. तुम्हाला अभिषेक मिळाला आहे पण तो वाहत नाही, त्याचं कारण हे आहे, तुम्ही अधीनतेमध्ये नाही त्या सेवकाच्या. या, पश्चाताप करा, अधीनतेमध्ये या. देव तुम्हाला स्पर्श करू इच्छिता आता ह्या क्षणी. ओ प्रभू येशू, पवित्र आत्मा तो स्पर्श कर प्रत्येकाला. तुझे आभार मानतो प्रभूजी. कसा आशीर्वाद, कसा तो अभिषेक अधीनतेमध्ये राहिल्यानंतर मिळतो, कसा तो अभिषेक अधीनतेमधून वाहतो, कसा तो अभिषेक अधीनतेमधून टिकून राहतो. आज तू आम्हाला एलिया आणि अलिशा यांच्या उदाहरणावरून शिकवलं. तुझा आभार मानतो प्रभू. जे लोक पश्चाताप करत हा व्हिडिओ ऐकून प्रभू, त्यांना स्पर्श कर आणि त्यांच्यावर तुझा अभिषेक उतरून येऊ आणि त्यांच्यातून अभिषेक वाहू दे आणि तो अभिषेक टिकून राहू दे. प्रभूजी स्पर्श कर प्रत्येकाला. होय जिवंत देवा प्रभू, स्पर्श कर प्रत्येकाला, स्पर्श कर आता ह्या क्षणी. स्पर्श कर प्रभू. पवित्र आत्म्याचा अग्नी उतरून येऊ दे प्रभू त्यांच्यावर. सर्व आदर, गौरव, महिमा तुला देत का? ही प्रार्थना नसत तर येशूच्या नावामध्ये करतो. सर्वजण मिळून बोलतील आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी प्रभूचे आभार मानतो. तुम्ही शेवटपर्यंत वचन ऐकलं. माझी इच्छा आहे तुम्ही याच्यावर मनन करावं. आणि ऐका, परत आता येत्या शनिवारी आरोग्य सभा असणार आहे. तुम्ही ही लाईव्ह बघा आणि इतरांनाही लाईव्ह बघण्यासाठी तुम्ही शेअर करा. प्रेज द लॉर्ड. त्यांना आठवण करून द्या.
प्रेज द लॉर्ड. तुम्ही ह्या मिनिस्ट्रीला जुळलेले आहेत. तुमच्याशिवाय कोण जास्त शेअर करणार आहे? तुम्ही जर शेअर केलं नाही तर दुसरे कोण करणार आहे? तुम्ही शेअर करता की नाही त्यातूनही तुमची अधीनता समजते की तुम्ही किती लॉयल आहात ह्या मिनिस्ट्रीशी. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करत आहे, जे लोक ह्या मिनिस्ट्रीशी लॉयल नाही ते लवकरच या मिनिस्ट्रीमधून बाहेर जाणार आहेत. ते जाणार आहेत, मी कुणाला जायला नाही लावणार. देव त्यांना बाहेर काढणार आहे. हालेलुया. मी प्रभूचे आभार मानतो, प्रभूची स्तुती करतो. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. अजून एक खूप महत्वाची सूचना आहे. BIPM इंडियाचे जेवढे पास्टर्स आणि लीडर्स असतील त्यांच्यासाठी आपण येत्या बुधवारपासून आपण बायबल स्टडी सुरू करणार आहोत. येत्या बुधवारपासून पास्टर्स आणि लीडर्स साठी मीटिंग आपण सुरू करणार आहोत आणि त्याची वेळ असेल संध्याकाळी 8 ते 9. म्हणून माझी इच्छा आहे प्रत्येक लीडरने आणि जे सेवक जे आपल्या मिनिस्ट्रीशी जुळलेले आहेत, यवतमाळ ह्या भागातून, पुणे जिल्ह्यातून, ते सगळे जे झूम मीटिंग आपण घेणार आहोत. आपण फेसबुकवर नाही घेणार, झूम मीटिंग आपण घेणार आहोत. कारण बरेचसे लोक आपल्या फेसबुकवर वॉच करू नये, किती लोक बघतात, यांच्या मिनिस्ट्रीतले किती यांच्याबरोबर जुळू नये, मला काही फरक पडत नाही. तुमच्यावर देव वॉच करू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तयार राहा. पुढच्या बुधवारपासून तुम्ही कुठेही कामाला असाल, काय करत असाल, वेळ काढून तयार राहा. पास्टर्स आणि लीडर्स मीटिंगसाठी आपण झूम मीटिंगद्वारे एकत्र येणार आहोत येत्या बुधवारपासून संध्याकाळी 8 ते 9 ह्या वेळेत आपण येणार आहोत. येशूच्या नावाने आमेन.